MIDC इलाके में एक दुर्भाग्यपूर्ण घटना घटी, जहां 45 वर्षीय विमल गायकवाड़ नामक महिला एक नाले में गिरकर अपनी जान गंवा बैठी। इस मामले की जांच के लिए मुंबई महानगरपालिका ने एक समिति गठित की, जिसकी रिपोर्ट में पता चला कि मेट्रो प्रशासन की लापरवाही के कारण यह दुर्घटना हुई। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पार्टी की शालिनी ठाकरे के नेतृत्व में इस घटना के विरोध में एक मोर्चा निकाला गया, जिसमें मनसे कार्यकर्ता और मृतक महिला के भाई आनंद बनसोडे शामिल हुए। आज आम्ही इथे BMC वरती मोर्चा काढला आहे गोरेगाव विधानसभेच्या तर्फे, आणि आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची आणि त्यांच्या सोबत जे काय विषयाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपली बैठक झाली। विषय असा आहे की आज BMC वरती कुठचेही नगरसेवक नाही आहे। सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आहेत, पण जे आपल्या निदर्शनात येतोय कुठचेही विधानसभेमध्ये काम होत नाही आहे। आजही आपण बोललो तर कुठच्या विषयावरती आमची चर्चा झाली, पाणी मिळत नाही, भगतसिंग नगरमध्ये पाण्याची टंचाई आहे, आपले ब्रिज अजून प्रलंबित आहेत, आपले रस्त्यांचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहेत, आपल्या हॉस्पिटल सिद्धार्थनगरचं हॉस्पिटल आहे ते अजूनही त्या प्रश्न प्रलंबित आहे, आणि सिद्धार्थनगरचं हॉस्पिटलला वेळ लागणार, त्यासाठी तुम्ही एक हेल्थ सेंटर सुरू करणार होता ते अजून सुरू झालेलं नाही आहे। म्हणजे आपल्याला हे दिसलं आहे की गेले इतके वर्ष आणि विशेष तर जे 2 वर्ष मागे काही कुठचंही विषयावरती काम झालेलं दिसत नाही आहे। आमची चर्चा झाली, त्यांना आम्ही काहीतरी वेळ दिलेली आहे। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काय काय विषय आहेत जे पुढच्या 3 महिन्यामध्ये ते करून देणार आहेत, जसं की आपला हेल्थ सेंटर सुरू होणार आहेत, ओशीवाराचं जे रस्ता आहे तो सुरू करणार आहेत, अशी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत। आम्ही त्यांना एक विशेष मुदत दिलेली आहे प्रत्येक विषयासाठी, आणि समजा त्यांनी त्या मुदतीत नाही केलं तर आम्ही स्वतःहून करू। आजही मराठी पाट्यांचा प्रश्न प्रलंबित आहे। आज मराठी पाट्या दिसत नाही, हा विषय कसा होऊ शकतो? तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या समोर सांगितलं आहे की जिथे मराठी पाट्या दिसल्या नाही ते आम्ही स्वतःहून लावून घेणार आहोत, आम्ही कोणाची परवानगीची वाट बघणार नाहीत। फेरीवाल्याचे जे विषय आहेत, फेरीवाल्यांच्या विषयामध्ये पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जे भूमिका आहेत ते आम्ही लागू करू। असे जे काही विषय आहेत, 1 आठवड्याची मुदत दिलेली आहेत आपल्या रस्त्यांची, नाही झालं तर आम्ही सुरू करू रस्ता। आता किती वर्ष त्यांची वाट बघायची? आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे रस्त्यावर उतरून जे काय कामं करू शकते ते आम्ही स्वतःहून करून घेणार। काही दिवसापूर्वी एका महिलेचा अंधेरी MIDC येथे नाल्यामध्ये पडून मृत्यू झालेला, काल रात्री महापालिकेचा एक अहवाल आलेला आहे। ते लोक महापालिकेची जी समिती होती त्यांनी मेट्रो प्रशासनावरती एक पूर्ण घटनेची जबाबदारी टाकलेली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? हेच चालू आहे ना, एकमेकांवरती फक्त हे आरोप करणार, प्रति-आरोप करणार, जबाबदाऱ्या दुसऱ्यावरती टाकून देणार, हे ब्लेम गेम जे चालू आहे ना, कारण आपल्याकडे निवडणुका तर होत नाही, किती रखडलेल्या निवडणुका आहे आपल्याला माहिती आहे। BMCची निवडणूक कधीपासून रखडलेली आहे, त्यामुळे हे एकमेकांवरती, आणि ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं? सामान्य जनतेचं नुकसान होतं। त्यामुळे आत्ता जे काय करायचंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःहून करून घेणार। कोणाची कुठचेही खासदार, कुठचेही आमदार आणि कुठचेही नगरसेवक आणि कुठचेही अधिकाऱ्याची वाट न बघता आम्हाला जे लोकांसाठी करायचं ते आम्ही करून घेणार। अभिनेते गोविंदा आहेत, त्यांनी सकाळी त्यांच्याकडूनच मिसफायर झाले, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्याबद्दल काय म्हणणार? हो, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते त्याच्यामध्ये जनतेचा काय विषय नाही आहे। नमस्कार, मी आनंद बनसोडे। मागच्या आठवड्यामध्ये अंधेरीतील मॅनहोलमध्ये पडून माझ्या बहिणीचा मृत्यू झाला होता। त्या मृत्यूच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने समिती स्थापन केली होती। त्यानंतर 3 दिवसांनी त्यांचा अहवाल आलेला आहे, आणि त्या अहवालात असं म्हणलेलं आहे की मुंबई महानगरपालिका त्या अपघातात जबाबदार नाही, तर MMRD अपघातात जबाबदार आहे।
माझं म्हणणं एवढंच आहे, या अपघातास कोणीही जबाबदार असू दे, MMRD असू दे किंवा मुंबई कॉर्पोरेशन असू दे, तर या व्यक्तीच्या मृत्यूस कोणी कारणीभूत असेल त्या व्यक्तीने त्यांची जबाबदारी घ्यावी. कारण माझी बहीण ही घरातील कर्ता माणूस होती आणि घर सांभाळत होती. माझ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत शारीरिक अपंगत्व त्यांना आहे, डोळ्यांनी कमी दिसतं, तर त्या व्यक्तीची जबाबदारी कोण घेणार आहे? एवढं होऊनसुद्धा मुंबई महानगरपालिका म्हणते की या घटनेस आम्ही जबाबदार नाही आहोत. तर या घटनेची जबाबदारी कोण घेणार आहे? याच्यापेक्षा काही वाईट असेल असं मला काही वाटत नाही आहे.